कसं काय पब्लिक, तर आज आपण इथे बनवूया तवा मसाला अंडा. ही खूपच इझी रेसिपी आहे, तर तुम्ही ही नक्की घरी ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. तर जास्त वेळ न घालवता आपण चला बनवूया. सगळ्यात पहिलं गरम तव्यावरती आपण तेल टाकायचं आणि तेल एकदम गरम करायचं. आपण ह्याला शॅलो फ्राय करणार आहोत. हे हाफ बॉईल अंडे आहेत, तर आपण ह्याला शॅलो फ्राय करणार आहोत. तर हे एक अंडा पण टाकायचं आणि त्यावर मग लाल मिरची पावडर आणि चांगलं काढून अंडं पण चांगलं भाजायला द्यायचं. थोडं कुरकुरीत करायचं, क्रंची टाईप थोडंसं. आणि आपण ह्याच्यात हळद आणि मसाला टाकलेला आहे. जेव्हा ह्याला तुम्ही टर्न करणार, पूर्ण टर्न करणार, तर गॅस हा मीडियम ठेवा, कारण आतमधून असं अंडं फुटण्याचा आवाज येतो आणि तेल अंगावरती उडायचे चान्सेस आहेत. त्यामुळे गॅस कधीही मीडियम किंवा स्लो करा आणि अंडं टर्न करा. आता ह्या बाजूने पण आपण जरा क्रंची करणार आहोत, तर आय थिंक सो 1 मिनटात ते क्रंची होतं. आता आपलं दोन्ही बाजूने हे मस्त क्रंची झालेलं आहे, तर आता हे आपण काढणार आहोत. बघू शकता मस्त असं ब्राऊन आणि गोल्डन कलर आलेलं आहे. हे असं पण तुम्ही मीठ घालून खाल्ला तरी खूप टेस्टी लागेल. आता आपण त्याच पॅनमध्ये, त्यात तेलमध्ये आपण कांदा टाकणार आहोत. इकडे मी 2 कांदे घेतलेले आहेत आणि त्याला चांगलं गोल्डन कलर येईपर्यंत चांगलं परतायचं आहे. गॅसला मीडियम ठेवून मध्ये तुम्ही फास्ट करून ह्याला चांगलं परतायचं आहे. तुम्ही बघू शकता हे आता गोल्डन कलर येतो आहे. तर आपण ह्यामध्ये 3 बारीक कापलेले टोमॅटो टाकतो आहे आणि त्याला चांगलं परतायचं. ह्याला पण आपण 2 ते 3 मिनटं हाय गॅसवरती मध्ये तुम्ही लो मिडियम करून असं परतायचं आहे 2 ते 3 मिनटासाठी. म्हणजे हे तुम्हाला कळेल ओव्हरऑल हे गोल्डन कलर येईल असं तुम्हाला परतायचं. तिकडे आपण 2 हिरवी मिरची पण टाकलेली आहे, तर तुम्ही ती टाकू शकता. ती ऑप्शनल आहे, नाही टाकायची तर तुम्ही नाही पण टाकू शकता. आता इथे तुम्ही बघू शकता हे मस्त गोल्डन कलर असं ब्राउनिश कलर आलेलं आहे. तर आता इथे आपण 3 चमचे लाल मिरची पावडर, ही आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली, तर 3 चमचे टाकायची, ती छोटे छोटे चमचे. त्यानंतर 1 छोटा चमचा हळद टाकतोय. इथे आपण 1 छोटा ग्लास पाणी टाकलं आहे, ताकी हे सगळे मसाले, त्यानंतर आपण जे कांदा टोमॅटो टाकलेलं हे थोडंसं जरा ओलसर पाणी येण्यासाठी. त्यानंतर मी आता इथे हिरवी पेस्ट टाकतो आहे. याच्यामध्ये हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर आणि लसूण, मीठ ह्याची ही पेस्ट आहे. दिस इज ऑल्सो ऑप्शनल आहे, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाकू शकता, नसेल तरी चालेल. त्या सगळ्यांना चांगलं मिक्स करायचं. 1 ते 2 मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं आणि गॅस फास्टच ठेवा. त्यानंतर आपण ह्यामध्ये 2 छोटे ग्लास पाणी टाकणार आहोत आणि आपण ह्यामध्ये आता आलं लसूण टाकणार आहोत. तुम्ही पाणी टाकायच्या अगोदर पण टाकलं तरी चालेल, इट्स ओके. आलं लसूण तुम्ही स्टार्टिंगला टाकलं तरी चालेल. आता हे मिक्स करून झाल्यावर मी ह्यामध्ये 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर टाकतो आहे. आता ह्यामध्ये आपण मीठ टाकतो आहे. मीठ चवीनुसार आहे, तर तुम्हाला आवडतं तसं तुम्ही मीठ टाकू शकता, पण जास्त टाकू नका. आणि यावर आता झाकण ठेवून 10 मिनटासाठी याला चांगलं शिजवतो आहे. आता ही आपली ग्रेव्ही जी आहे ही 90% शिजलेली आहे. तर आता आपण जे अंडं फ्राय केलेलं, ते फ्राय केलेले अंडे टाकतो आहे. आता आपण अंडी टाकून झाली आहे. आता गॅस फास्ट करून आपण आता सगळं मिक्स करायचं आहे. थोड्या हलक्या हाताने मिक्स करा, ताकी ते अंडी परत ते आतमध्ये पडायला नाही पाहिजे. आणि परत ते झाकण ठेवून 5 मिनिटासाठी आता आपल्याला शिजवायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता हे आता मस्त असं शिजलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल ही किती सोपी रेसिपी आहे. तर तुम्ही ही घरी ट्राय करा आणि मला कमेंटवर कळवा कशी झाले ते. तोपर्यंत बाय.